हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 7 म्हणजे इयत्ता 7वीच्या पुस्तकातील 1.3 लिटिल गर्ल्स वायसर दॅन ओल्ड पीपल या धड्याच्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आता पाहूया मी तुम्हाला नक्की कशा कशा प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे. या ठिकाणी तुम्ही इथे ब्ल्यू स्ट्राईपमध्ये काही गोष्टी पाहतात, जसं गेस द मीनिंग ऑफ थिंग्स टू डू, म्हणजे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी आहेत. पुढे पेज नंबर 12वरती सुद्धा इथे लिसन अँड आन्सर, त्याच्यानंतर लिस्ट ऑल द वर्ड्स, त्याच्यानंतर इथे गेस द मीनिंग ऑफ, इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स यूज हिअर, त्याच्यानंतर लिसन अँड आन्सर या प्रश्नांची उत्तरं आणि त्याचप्रमाणे इंग्लिश वर्कशॉप म्हणजे धड्याच्या प्रश्नांची उत्तरं ही सगळी मी तुम्हाला लिहून देणार आहे. तर चला सुरुवात करूया पहिल्यापासून प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी. तर आपल्याला पेज नंबर 11 पासून प्रश्नांची उत्तरं पाहायची आहेत. सुरुवातीला तुम्हाला इथे शब्द दिलेले आहेत, त्यांचे अर्थ लिहिलेले आहेत, ते नाही लिहायचे, पण मात्र गेस द मीनिंग ऑफ, त्याच्यानंतर लिसन अँड आन्सर ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायला लागतील, जेणेकरून जेव्हा तुम्हाला हा धडा वाचून होईल त्यावेळेला प्रश्नांची उत्तरं वाचायला मिळतील की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतील. तर चला सुरुवात करूया. मी ते प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत, आता मी तुम्हाला वाचून दाखवते. पेज नंबर 11, गेस द मीनिंग ऑफ. पडल म्हणजे डबके, कर्चीफ मोठा चौकोनी रुमाल, डिस्पॅटर घाणीचे शिंतोडे उडवणे. पेज नंबर 11वरतीच थिंग्स टू डू लिहिलेलं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्या शब्दांचा अर्थ समजावून सांगते, जेणेकरून तुम्हाला काय करायचे ते लक्षात येईल. ड्रॉ अ मॅप ऑफ द विलेज यूजिंग युअर इमॅजिनेशन अँड द डिस्क्रिप्शन गिवन हिअर. तुम्हाला जसं ह्या धड्यामध्ये वर्णन केलेलं आहे गावाचं, तसं गावाचा विचार करून तुम्हाला त्याचा नकाशा काढून दाखवायचं आहे. म्हणजे मध्ये पडल आहे, बाजूला घरं आहे, त्याच्या आजूबाजूला शेतं आहेत, असा विचार करून तुम्हाला नकाशा काढून दाखवायचा आहे. ड्रॉ द न्यू ड्रेस ऑफ एनी वन ऑफ 2 गर्ल्स. तर पाठीमागच्या पानावरती म्हणजे पेज नंबर 12वरती तर पूर्ण पिक्चरच आहे, त्यामध्ये दोन्ही मुली आणि त्यांचे ड्रेस दिसत आहेत. तर त्यांनी एखादा ड्रेस तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलेला आहे. मग तुमच्या इमॅजिनेशनने तुम्ही त्याच्यावरती डिझाईन करू शकता, आणखीन त्याला सुंदर करू शकता. फाइंड आउट हाऊ ईस्टर इज सेलिब्रेटेड. मी तुम्हाला सांगितलं ईस्टर कशा प्रकारे साजरा केला जातो, ईस्टरच्या दिवशी काय झालं होतं. तर तुम्हाला आणखीन माहिती गुगल मॅपवरती तुम्ही गुगलवरती शोधू शकता आणि लिहू शकता. ही तुम्हाला सगळी माहिती इंग्रजीतून लिहायची आहे. आता पेज नंबर 12कडे वळूया. पेज नंबर 12, लिसन अँड आन्सर. मी ते प्रश्न वाचते, प्रश्नाचं उत्तर इथे लिहिलेलं आहे, ते प्रश्नाचं उत्तर आणि त्याचा अर्थ समजावून सांगते. पहिला प्रश्न आहे, वाय डीड अकुल्का वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा. अकुल्काला मलाशाला मारायचं का होता? बिकॉज मलाशा प्लम हर फूट इन टू द सॉईल वॉटर. सॉईल वॉटर स्प्लॅश ॲट अकुल्काज न्यू ड्रेस. मलाशाने मुद्दामून आपले पाय घाणीच्या पाण्यामध्ये टाकले, धपकन टाकले. त्यामुळे काय झालं, ते जे घाणीचं पाणी होतं किंवा मातीने युक्त असं पाणी होतं ते अकुल्काच्या नवीन ड्रेसवरती उडालं आणि म्हणून अकुल्काला मलाशाला मारायचं होतं. वाय डीड मलाशा रन होम. मलाशा आपल्या घरी पळत का आली? बिकॉज अकुल्का रॅन आफ्टर हर टू स्ट्राईक हर. कारण अकुल्का
तिला मारण्यासाठी तिच्या पाठोपाठ पळत होती, म्हणून मलाशा आपल्या घरी पळत निघाली. त्यानंतर आहे लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट रिफर टू स्पीकिंग इन द स्टोरी. जसं सेड, स्कोल्ड, स्कोल्डेड, रिप्लाय असे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. बघा आणखीन काही शब्द मिळतात का ज्याच्यावरून बोलणे हा शब्द अर्थ निघतोय. उत्तर देणे, बोलणे, ओरडणे, मोठ्याने बोलणे अशा प्रकारचे. पुढचं पान आहे पेज नंबर 13. गेस द मीनिंग ऑफ. तुम्हाला अर्थ शोधून काढायचा आहे, अर्थ माहिती करून घ्यायचा आहे. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर. लागोपाठ शब्द उच्चारत होते. चला तुम्हाला हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग पुढचे प्रश्न बघूया. झाला का काढून स्क्रीनशॉट? चला पुढचे प्रश्न बघूया. इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स यूज हिअर. इथे शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळा असतो, पण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने तो घेतलेला आहे, तो आपण पाहायचा आहे. क्राईंग, जोरजोराने ओरडणे. हॉलिडे, आराम करण्याचा काळ. नॉक हर ऑफ हर फीट, लाताबुक्क्या मारणे. लिसन अँड आन्सर. डिड द पीपल स्टॉप फायटिंग. माणसांनी मारामारी करणं थांबवलं का? नो, द पीपल डिड नॉट स्टॉप फायटिंग. व्हॉट डिड अकुलका डू. अकुलकाने काय केलं? अकुलका स्क्रॅच द ग्राउंड विथ पीबल टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. काय केलं अकुलकाने? ग्राउंडवरती ओरखडे मारले, ग्राउंडला खरवडून काढलं. कशासाठी? तर जे काही पाणी पडलमध्ये जमा झालेलं आहे ते रस्त्यावरती निघून जावं म्हणून. व्हॉट डिड मलाशा डू. मलाशा हेल्प अकुलका इन स्क्रॅचिंग द ग्राउंड विथ चिप. मलाशाने अकुलकाला मदत केली. कशासाठी? इन स्क्रॅचिंग द ग्राउंड, ग्राउंडला खरवडून काढण्यासाठी मदत केली. कशाच्या साह्याने? विथ चिप, चिपच्या साह्याने. चौकोनी चपट्या दगडांनी तिने सुरुवात केली. व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राईंग टू डू. ती मोठ्या वयाने मोठी असणारी बाई काय करण्याचा प्रयत्न करत होती? द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू स्टॉप अकुलका अँड मलाशाज पॅरेंट्स फाईट. मोठ्या वयाची बाई मलाशा आणि अकुलकाचे आई वडील किंवा पालक जी मारामारी करत होती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती. चला काढून घ्या याचा सुद्धा स्क्रीनशॉट. मग आपण पेज नंबर 14 बघूया. झाला का काढून? पेज नंबर 14. लिसन अँड आन्सर. डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल. त्या मुली स्वतःचं भांडण विसरल्या होत्या का? येस, द गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल. हो, मुली आपलं भांडण विसरल्या होत्या. हाऊ कॅन वी से दॅट. आपण हे कसं म्हणू शकतो? काय आलं वाक्य? द गर्ल्स वर रनिंग अँड लाफिंग. त्या मुली काय करत होत्या? पळत होत्या आणि हसत होत्या. वाय डिड द मेन फील अशेम. माणसांना स्वतःवरती का लाज वाटली? बिकॉज द मेन वर फायटिंग फॉर अकुलका अँड मलाशा बट दॅट गर्ल्स वर प्लेइंग विथ इच अदर. बिकॉज द मॅन वर फायटिंग फॉर अकुलका अँड मलाशा. अकुलका आणि मलाशासाठी ती माणसं एकमेकांशी भांडत होती, एकमेकांशी लढाई करत होती. पण दॅट गर्ल्स वर प्लेइंग विथ इच अदर. मात्र त्या मुली एकमेकींशी खेळत होत्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? थिंग्स टू डू
इनॲक्ट द होल स्टोरी विदाऊट युझिंग वर्ड्स. शब्द न वापरता तुम्हाला होल स्टोरी फक्त करून दाखवायची आहे. म्हणजे मुली स्क्रॅच करतायत ग्राउंड आणि मस्तपैकी मग नंतर बघून मज्जा मज्जा असं करत उड्या बिड्या मारत दाखवत आहेत आणि एकमेकींशी खेळत आहेत, गोल गोल फिरत आहेत वगैरे असं करून दाखवायचं आहे. डिस्कस करायचं आहे, एकमेकांशी चर्चा करायची आहे. आर चिल्ड्रन वायसर दॅन ग्रोनअप्स इन व्हॉट वेज. खरंच मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलं जास्त शहाणी असतात का? कशा प्रकारे? Should grown-up people get involved in children's quarrel? If yes, when? If not, why? Should grown-up म्हणजे मोठ्या माणसांनी मुलांची जी काही भांडणं असतात, मुलांच्या ज्या काही कुरघोड्या असतात त्याच्यामध्ये स्वतःला सामावून घ्यायचं असतं का? हो तर केव्हा आणि नाही तर का नाही? मुलांच्या भांडणामध्ये आपण पडलो तर आपलीच भांडणं होतात, मोठ्या माणसांची मुलं पुन्हा परत खेळायला सुरुवात करतात. हे आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे. आता आपण इंग्लिश वर्कबुककडे जाऊया. क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन. प्रॉपर इंटोनेशन म्हणजे स्वर व्यवस्थित वापरून, नाही तर थँक्यू म्हणायचे आपला आणि मोठ्याने ओरडून दाखवलं थँक्यू, थँक्स, असं करून दाखव तर समोरच्याला वाटेल का की तुम्ही त्याचे आभार मानत आहात, जे काही तुम्ही त्याच्यासाठी केलेलं आहे ते त्याला समजलेलं आहे असं वाटेल का? तर नाही. तर आपला स्वर व्यवस्थित असला पाहिजे. मी इथे तुम्हाला शब्द आणि शब्दांचे अर्थ लिहून दाखवलेले आहेत. डोंट गो, जाऊ नको. आय एम अफ्रेड, मी घाबरलो आहे. नेवर माइंड, काही हरकत नाही. लुक आउट, पहा. शेम ऑन यू, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. स्पॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी. ॲड 3 अदर नेम्स ऑन युअर ओन. स्पॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी. या स्टोरीमध्ये काही बॉडी पार्ट्सचा समावेश केला गेलेला आहे, ते लिहायचे आहेत आणि ॲड 3 अदर नेम्स ऑन युअर ओन, आणि तुम्हाला आणखीन 3 नावं त्यामध्ये घालायची आहेत. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या ओळीत आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या ओळीत दिलेलं आहे. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे लिहा असं मला वाटते. म्हणजे पहिला प्रश्न पहिल्या ओळीवरती लिहायचा, मग त्याच्याखाली त्याचं उत्तर लिहायचं, दुसरा प्रश्न लिहायचा आणि त्याच्याखाली त्याचं उत्तर लिहायचं, किंवा दोन्ही उत्तरं लिहा, दोन्ही प्रश्न लिहा आणि असंच एकाखाली एक प्रश्नाचं उत्तर लिहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय लिहिलेलं आहे ते कळेल. प्रश्न 1सुद्धा येऊ शकतो, प्रश्न 2सुद्धा येऊ शकतात, ते कसंही घालू शकतात तुम्हाला. स्पॉट द नेम्स. अँकल, नोज, आईज, नेप ऑफ अ नेक. अँकल म्हणजे घोटा, नोज म्हणजे नाक, आईज म्हणजे डोळे, नेप ऑफ अ नेक म्हणजे मानेच्या पाठीमागचा भाग. आता मी ॲड केलेली नावं सांगते. मी जवळजवळ भरपूर नावं ॲड केलेली आहेत. तुम्हाला जी आवडतील ती तुम्ही लिहा. इयर्स, माउथ, टीथ, टंग, चिन, चीक, आयब्रोज, फोरहेड, हँड, लेग, रिस्ट, फिंगर्स. आपण ह्या सगळी नावं जी आहेत ती इयत्ता 6वीच्या नुजोज प्रोजेक्टमध्ये वाचलेली आहेत. जर तुमच्याकडे 6वीचं पुस्तक असेल तर तुम्हाला आरामशीर ही सगळी नावं त्यांच्या स्पेलिंग सकट आणि अर्थासकट कळतील, कारण त्यामध्ये मॅन्युस्क्रीन दाखवलेली आहे आणि त्याच्यानंतर मॅन्युक्यून दाखवलेली आहे, एक मॉडेल दाखवलेलं आहे आणि त्याला नावं लिहून दाखवली आहेत. त्यामुळे तुम्हाला अर्थासकट ती माहिती मिळेल. चला पुढे जाऊया. लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड राईट देअर ॲप्रॉक्सिमेट एजेस. तुम्ही या पानाचं फोटो काढून घ्या. मी तोपर्यंत पुढचा प्रश्न वाचते. तुम्हाला कॅरेक्टर्सची नावं लिहायची आणि त्यापुढे त्याचा एज लिहायचं आहे. चला मी कसं लिहिलेलं ते दाखवते आणि तुम्हाला कसं लिहायचं तुमच्या लक्षात येईल. त्याने तुम्हाला चार्टसारखं लिहून दाखवलेलं आहे. वरती कॅरेक्टर्स आणि त्याच्या खाली त्याचा एज लिहायचं आहे. तुम्हाला कसं जमतं आहे तसं तुम्ही लिहा. मी लिहिलेलं आहे कॅरेक्टर्स आणि त्याच्यापुढे मी त्याचं एज लिहिलेलं आहे.
तुम्हाला हवं तर अशा प्रकारे लिहा, तुम्हाला हवं तर टेबल्सच्या हिशोबाने लिहा. तुमची वही जर मोठी असेल तर तुम्ही टेबलच्या हिशोबाने आरामशीर लिहू शकाल. अकुल्का आहे 6 to 8 years, मलाशा आहे 4 to 6 years. अकुल्काची मदर असेल 28 to 30 years, मलाशास मदर असेल 25 to 28 years, अकुल्कास ग्रँडमदर असेल 60 to 65 years ओल्ड, मेन असतील 30 to 35 एज. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. राईट द स्टेजेस इन विच द फाईट बिगॅन अँड गॉट वर्स. You may show as many stages as you like, then write how and when the people stop fighting. Write the stages the fight began and got worse. आपल्याला लिहायचं आहे की भांडण कसं सुरुवात झालं आणि ते हळूहळू वाढत कसं गेलं, आणि मग देन राईट हाऊ अँड वेन द पीपल स्टॉप फायटिंग, आणि मग कशा प्रकारे त्यांचं भांडण थांबलं ते लिहायचं आहे. ठीक आहे, त्यांनी तुम्हाला 2 भाग करून दाखवले, द फाईट अँड हाऊ द फाईट केम टू ॲन एंड. आपल्याला फाईट सुरुवात कशी झाली ते दाखवायचं आहे आणि नंतर थांबली कशी ते दाखवायचं आहे. मी इथे सगळे वाक्य लिहिलेली आहेत. द फाईट, अकुल्कास मदर हिट मलाशा, मलाशा's mother scolded at Akulka's mother. The women began to quarrel. The men ran out from home. Women and men scolded and cursed to each other. One man pushed other man. They fight to each other. Akulka's grandmother came out. Akulka's grandmother tried hard to stop their fight. आता हाऊ द फाईट केम टू ॲन एंड. शेवट कसा झाला. अकुल्का वाईप आउट हर ड्रेस. अकुल्का स्क्रॅच द ग्राउंड टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. मलाशा हेल्प अकुल्का टू स्क्रॅच द ग्राउंड. वॉटर वेंट डाऊन इन द रील. Malasha and Akulka laughed. The men looked at the girls. The men felt ashamed at themselves. वाक्यांचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुम्हाला वाक्यांचे अर्थ पुन्हा परत हवे असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला पुन्हा परत त्यांचे वाक्यांचे अर्थ समजावून सांगेन, लिहून पाठवेल. तर तुम्ही हवं असेल तर फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. हा याच्यावरती क्वेश्चन नंबर 3 आणि 4चे स्टार्टिंगचे पॉईंट्स आहेत. आता ह्या पानावरती क्वेश्चन नंबर 4चे स्टार्टिंगचे पॉईंट आणि कसं त्यांचं भांडण संपलं ते पॉईंट्स आहेत, हे लिहून घ्या. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5 काय आहे. Now choose any of the reasons you have listed in the activity on page number 10. पेज नंबर 10 वरती जी ॲक्टिव्हिटी तुम्ही केलेली होती त्याच्यामधून काही रिझन्स घ्यायचे आहेत. राईट डाऊन अँड इनॅक्ट अ क्वारल बेस्ड ऑन दॅट रिझन अँड ऑल्सो शो हाऊ इट वॉज रिसॉल्व. तुम्हाला त्याच्यावरनं क्वारल कसं होऊ शकेल, भांडण कसं होऊ शकेल ते लिहायचं आहे आणि मग ते भांडण कसं थांबेल ते सुद्धा लिहायचं आहे किंवा ते करून दाखवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे. चेंज द वर्ड्स इन द कलर बॉक्सेस टू मेक अदर मिनिंगफुल सेंटेन्सेस. कलर बॉक्सेसमध्ये जे वाक्य दिलेलं आहे ते बदलायचं आहे आणि त्याच्याऐवजी दुसरा शब्द टाकायचे आहेत, पण त्याच्यामुळे वाक्य मात्र तयार झालं पाहिजे, मिनिंगफुल सेंटेन्स झालं पाहिजे, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. मी इथे तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करून दाखवलेली आहेत. पहिलं वाक्य बघूया आणि त्याचा अर्थ बघूया. पुढचे वाक्य आणि त्याचे अर्थ बघूया. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मी माझे शूज काढून ठेवलेले आहेत, तू सुद्धा तसंच कर. आय विल कोम माय हेअर अँड यू डू द सेम. मी माझे केस विंचरले, तू सुद्धा कर. आय विल गेट रेडी अँड यू डू द सेम. मी तयार झाली आहे, तू सुद्धा तयार हो. त्याचप्रमाणे तुम्ही इथे काही मी आणखीन शब्द लिहून दिलेले आहेत काही अजून.
ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत, जसं टेक अ बाथ, वेअर अ ड्रेस, ब्रश माय टीथ. त्यानंतरचं वाक्य आहे दिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग. मजा करायची वेळ आहे. दिस इज अ टाईम फॉर हेल्पिंग. मदत करायची वेळ आहे. दिस इज अ टाईम फॉर स्टार्टिंग द वर्क. काम सुरू करण्याची वेळ आहे. त्याचप्रमाणे आणखीन तुम्ही शब्द टाकू शकता, स्लीपिंग, जॉगिंग. आता पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 7. रीड, रिमेंबर अँड राईट. वाचा, आठवण ठेवा, लक्षात ठेवा आणि लिहा. मध्ये दिलेले आहेत ड्रेस, स्टार्ट, स्टार्टेड, वॉन्टेड, वॉक, जम्प, पास. तुमच्या लक्षात येईल काय झालेलं आहे. त्याच्या पुढे ईडी लावलेला आहे. सगळ्या शब्दामध्ये ईडी लावलेला आहे. हे काय आहे तर हे पास्ट टेन्स आहे. जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते ती बहुतेक वेळेला आपण बघतो ती भूतकाळात सांगितली जाते. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक ॲक्शन वर्डचा भूतकाळातलं रूप जे आहे, सेकंड फॉर्म जो आहे, भूतकाळातलं रूप जे आहे ते लिहावं लागतं. त्यामुळे तुम्ही हे रूपं लिहून घ्या, हे शब्द लिहून घ्या आणि लक्षात ठेवा कशा प्रकारे वाचायचे आहेत. ड्रेस, स्टार्टेड, वॉन्टेड, वॉक, जम्प, पास, ग्रास, पिक, गॅदर, लाफ. तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या शब्दाचा पुढे देते. लुक, स्कॅटर. हां बघा. आता बी आहे. बीमध्ये काय होतं आहे, रॅन, सेड, गॉट, बिगॅन. बघा शब्दाचा पास्ट टेन्समधलं रूप जे आहे ते बदललेलं आहे असं दिसतं आहे. हे जे अगोदरचे बघितलं तर आपण रेग्युलर वर्ब्स म्हणतो आणि हे जे आहेत बीमध्ये जे आहे ते सगळे इरेग्युलर वर्ब्स आहेत. यांचा पास्ट टेन्स बदललेला आपल्याला दिसतो. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला हे सगळे शब्द वाचता येतील आणि त्याचा पास्ट टेन्स काय आहे तो कळेल. मी पुन्हा एकदा वाचते. रॅन, सेड, गॉट, बिगॅन, रिप्लाय, ब्रॉट, सिंग, sang, try, fight, fought, meet, made, come, came, give, gave, take, took, see, saw, eat, ate. त्या पुढची ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलेली आहे. यूज एनी 2 ऑफ दिस पेअर्स इन अ पेअर ऑफ सेंटेन्सेस. 2 कुठलेही वर्ब घ्या आणि त्यांची वाक्य बनवायला सांगितले. पेअर ऑफ सेंटेन्सेस 2 वाक्य बनवायला सांगितलेली आहेत. म्हणजे एक तुमचं प्रेझेंट टेन्समधल्या रूपातलं वाक्य आणि दुसरं पास्ट टेन्सच्या रूपातलं वाक्य. मी ते वाक्य बनवलेली आहेत. बघा इथे कसं दिलेलं एक्झाम्पल दिलेलं आहे. रन आणि रॅन. माय डॉग रन्स व्हेरी फास्ट. यस्टरडे इट रॅन आफ्टर अ कॅट. माझा कुत्रा भरपूर जोराने धावतो. काल तो एका मांजरीच्या पाठीमागे धावला होता. मी म्हटलं वी ईट अ मँगो इन समर. दे एट अ लॉट ऑफ फूड. पुढे वाक्य बनवलेलं आहे. आय विल सिंग अ सॉन्ग. यू सॅंग अ ब्युटिफुल सॉन्ग इन द लास्ट एपिसोड. सगळे प्रश्नांची उत्तरं लिहून झालेली आहेत. मला वाटतं तुम्ही या सगळ्यांचे स्क्रीनशॉटसुद्धा काढून झालेले आहेत. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
जरूर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुमच्या मित्रांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. बाय.